माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी 17.5 तास ईडीनं कसून चौकशी केली। या कारवाईत ईडीनं काही कागदपत्र आणि हार्ड डिस्कमधील डाटा ताब्यात घेतलाय। मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून बुधवारी रात्री 1:30 ईडीचे अधिकारी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी चौकशी करत होते। 41 अनधिकृत इमारतींप्रकरणी ही छापेमारी केली। तर ईडीच्या छापेमारी संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज तांबे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी सकाळी 7च्या सुमारास ईडीने छापेमारी केली होती। सध्या मी उभा आहे त्याच शासकीय निवासस्थानी। याच ठिकाणी सकाळी 7 वाजता ईडीने दरवाजा तोडून आतमध्ये घरामध्ये प्रवेश केला होता। तब्बल 18 तास ईडीने या शासकीय निवासस्थानी ही चौकशी केली होती आणि आत्ताचे 1:30 वाजलेले आहेत आणि या 1:30च्या सुमारास ईडीने या शासकीय निवासस्थानातून पाय काढलेला आहे। मात्र या ईडीच्या हातामध्ये काय गोडबंगाल लागलेला आहे अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र एकच पाहिलं तर हे शासकीय निवासस्थान आहे आणि या शासकीय निवासस्थानामध्ये ईडीने 18 तास ठाण मानून या ठिकाणी कठोर चौकशी जी सुरू होती। मात्र दुपारच्या सुमारास माजी अनिल कुमार पवार यांच्या पत्नी आहेत त्या ईडीने ताब्यात घेत त्यांना वेगळ्या गाडीतून घेऊन गेले होते। मात्र संध्याकाळचे 9 नंतर त्यांना पुन्हा या ठिकाणी निवासस्थानी आणलं होतं। मात्र या कारवाईमध्ये ईडीच्या हाती काय लागलेलं आहे तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या स्थित जे आहे ते अनिल कुमार पवार यांना ईडीने ताब्यात न घेता या ठिकाणावरून निघून गेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गोलसह मी मनोज तांबे, साम टीव्ही, वसई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।